नमस्कार. आजपासून आपण गीता वाचन याची सुरुवात करत आहोत. सुरुवात करूया पार्श्वभूमीपासून. भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित केली जात असली आणि वाचली जात असली तरी मूलतः ती महाभारत या संस्कृत महाकाव्यात आढळते. महाभारत हे सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे. या युगाच्या आरंभी साधारणतः 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त तथा मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली. त्यांच्यातील संवाद म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञान विषयक तथा धर्मविषयक संवादांपैकी एक आहे. हा संवाद एका घनघोर युद्धापूर्वी घडला. हे यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे 100 पुत्र आणि त्यांचे चुलत बंधू पांडव यांच्यात घडले. धृतराष्ट्र आणि पांडू हे 2 भाऊ होते आणि त्यांच्या कुरुवंशात धृतराष्ट्र आणि पांडू हे 2 भाऊ होते आणि त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता. ते भरत राजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले. थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले. पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्याच्या 5 पुत्रांचे पालन पोषण काही काळाकरता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले. अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजवंशात वाढले. दोघांनाही द्रोणाचार्यांनी क्षत्रिय विद्येत निष्णात केले आणि पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले. तरी देखील धृतराष्ट्राचे पुत्र आणि विशेष करून सर्वात थोरला पुत्र दुर्योधन हा पांडवांचा अतिशय द्वेष करायचा आणि आंधळा तथा दुष्ट प्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची ही इच्छा होती की पांडूंच्या पुत्रांनी नव्हे तर आपल्या पुत्रांना राज्यपद मिळाले पाहिजे. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूच्या तरुण पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला. पांडव, विदुर आणि मामे भाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळेच आपले प्राण वाचवू शकले. श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून स्वयं भगवान आहेत. त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता आणि तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते. ते पांडूंची पत्नी आणि पांडवांची माता कुंती किंवा पृथा हिचे भाचे होते. अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूंच्या सदाचरणी पुत्रांची बाजू घेत राहिले आणि त्यांचे रक्षण करीत राहिले. अंततः धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूत क्रीडेकरिता आवाहन दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन आणि त्याच्या भावांनी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला भर राजसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली. परंतु त्या द्रुत क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव आपले राज्य गमावून बसले आणि त्यांना 13 वर्षे वनवास भोगावा लागला. वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपले न्याय राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता आणि म्हणून त्यांनी केवळ 5 गावे मागितली. परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोका इतकी भूमी देखील मी देणार नाही. आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवित आले होते, तथापि आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते. जगभरच्या राजांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली. तरी सुद्धा श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत या नात्याने दुर्योधनाच्या सभेत गेले आणि त्यांनी युद्ध टाळण्याची विनंती केली. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले. अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते, परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत.
तरी देखील युद्ध पिपासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, परंतु ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता, आणि ज्याला स्वतः श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते मार्गदर्शन म्हणून उपलब्ध होते. राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले, तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले आणि त्या महान धनुर्धारीचा रथ हाकू लागले. आता आपण भगवद्गीतेचा शुभारंभ होण्याच्या क्षणी पोहोचलो आहोत. दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्र्यात उभे आहेत आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय हे आपल्या सचिवाला विचारतात की या दोन पक्षांनी काय केले. अशा प्रकारे सर्व पृष्ठभूमी सिद्ध आहे आणि जाता जाता या अनुवाद तथा तात्पर्यांविषयी एक छोटीशी टीप देणे आवश्यक वाटते. भगवद्गीतेच्या इंग्रजी अनुवादकांनी जो साधारण कित्ता गिरवला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण या व्यक्तीला दूर सारून स्वतःच्याच कल्पना आणि तत्वज्ञान प्रस्तुत करणे हा होय. महाभारताच्या इतिहासाला लोक दंतकथा म्हणतात आणि कोणा एका अज्ञात प्रतिभावान मनुष्याच्या कल्पनांना सादर करण्याकरता श्रीकृष्ण हे एक अलंकारिक साधन आहे असेही म्हणतात. अगदीच फार झाले तर ते श्रीकृष्णांना एक गौण ऐतिहासिक व्यक्ती समजतात. तथापि जशी गीता प्रत्यक्षात स्वतःविषयी सांगते त्यानुसार भगवान श्रीकृष्ण हेच गीतेचे लक्ष आणि विषयवस्तू दोन्हीही आहेत. वर्तमान अनुवाद आणि त्यासोबतची तात्पर्ये वाचकाला श्रीकृष्णांपासून दूर घेऊन न जाता त्यांच्या दिशेने अग्रेसर करतात. या दृष्टीने भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ अद्वितीय आहे. आणि दुसरी महत्वाची अद्वितीय गोष्ट म्हणजे त्यामुळे भगवद्गीता पूर्णपणे सुसंगत तथा आकलनीय होते. श्रीकृष्णांच्या गीतेचे वक्ता आणि अंतिम उद्दिष्ट हे असल्या कारणाने हा एकमात्र अनुवाद हा महान ग्रंथरत्नाला त्याच्या सत्य स्वरूपात सादर करीत आहे. यानंतर आपण ग्रंथाची अनुक्रमणिका थोडक्यात पाहू. या ग्रंथामध्ये आपल्याला 18 अध्याय पाहायचे. यातला अध्याय पहिला हा अर्जुन विषाद योग म्हणजेच कुरुक्षेत्रावरील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण याचे वर्णन करणार आहे. ज्यावेळी दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षातले नातेवाईक, गुरु आणि मित्र युद्धाला आणि जीव द्यायला सिद्ध असल्याचे दिसते. शोकाकुल आणि मोहग्रस्त झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते, मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो. यानंतरचा आहे दुसरा अध्याय सांख्ययोग म्हणजेच गीतेचे सार. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो. नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून श्रीकृष्ण उपदेशाला प्रारंभ करतात. देहांतराची म्हणजेच पुनर्जन्माची प्रक्रिया, परमेश्वराची अहेतुकी सेवा आणि साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे यांच्याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. यानंतर आहे अध्याय तिसरा म्हणजे कर्मयोग. या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करायलाच हवे, परंतु आपण केलेले कर्म आपल्याला या संसारात बांधून ठेवू शकते अथवा मुक्तही करू शकते. निष्काम भावनेने भगवंतांच्या आनंदाप्रित्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या या फेऱ्यातून, क्रिया आणि प्रतिक्रियेतून मुक्त होऊ शकतो आणि आत्मा तथा परमात्मा यांविषयीचे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. पुढचा अध्याय आहे अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग म्हणजे दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा, परमेश्वर आणि त्यांच्या परस्पर संबंधाविषयीचे ज्ञान होय. हे ज्ञान युद्ध करणारे आणि मुक्ती देणारे असते. हे ज्ञान निष्काम भक्ती किंवा कर्मयोगाचे फळ असते.
भगवान श्रीकृष्ण गीतेचा प्राचीन इतिहास, भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवतरणाचे महत्त्व आणि गुरुला आत्मसाक्षात्कारी शिक्षकाला शरण जाण्याची आवश्यकता याविषयी उपदेश करतात. पुढचा अध्याय आहे अध्याय क्रमांक 5, कर्मसन्यास योग म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म. बुद्धिमान मनुष्य दिव्य ज्ञानरूपी अग्नीत शुद्ध होऊन वर करणे सर्व प्रकारची कर्मे करीत असतो, परंतु आतून मात्र कर्माच्या फळांचा त्याग करून शांती, विरक्ती, आध्यात्मिक दृष्टी आणि आनंद प्राप्त करतो. पुढचा अध्याय आहे अध्याय 6, ध्यान योग. अष्टांग योग प्रक्रिया एक यंत्रवत चालणारी ध्यान क्रिया. मन आणि इंद्रिय नियंत्रित करून परमात्म्यावर, परमेश्वराचे आपल्या हृदयात असलेल्या स्थिर रूप या रूपावर ध्यान केंद्रित करते. या प्रक्रियेचे अंतिम फळ म्हणजे समाधी किंवा परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार होय. पुढचा 7वा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग म्हणजे भगवत ज्ञान. भगवान श्रीकृष्ण परम सत्य आहेत, अखिल भौतिक आणि आध्यात्मिक अस्तित्वाचे आदिकारण तथा पोषण करते आहेत. महात्मागण भक्तिपूर्वक त्यांना शरण जातात, परंतु पापी लोक इतर गोष्टींच्या पूजेमध्ये मनाला गुंतवीत राहतात. अध्याय 8, अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती. भगवान श्रीकृष्णांचे आयुष्यभर भक्तिपूर्वक स्मरण केल्याने आणि विशेष करून मृत्यू समयी स्मरण केल्याने मनुष्याला त्यांचे परमधाम प्राप्त करता येते. त्यांचे हे धाम भौतिक जगाच्या पलीकडे आहे. यानंतरचा अध्याय आहे अध्याय क्रमांक 9, राजविद्या राजगुह्य योग म्हणजे परम गोपनीय ज्ञान. भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आणि परम आराध्य आहेत. भक्तीच्या माध्यमाद्वारे जीवात्म्याचा त्यांच्याशी शाश्वत संबंध असतो. युद्धशक्ती पुन्हा जागृत केल्याने मनुष्य श्रीकृष्णांचे वैकुंठ लोकातील परमधाम परत प्राप्त करू शकतो. अध्याय 10, विभूती योग श्री भगवंतांचे ऐश्वर्य. भौतिक किंवा आध्यात्मिक जगतांमध्ये बळ, सौंदर्य, वैभव किंवा उदात्तपणाचे प्रदर्शन करणाऱ्या सर्व घटना म्हणजे श्रीकृष्णांच्या दैवी शक्ती तथा ऐश्वर्याचे एक आंशिक प्रकटीकरण होय. सर्व कारणांचे आदी कारण तथा सर्व वस्तूंचे सार असलेले भगवान श्रीकृष्ण हेच सर्वांचे परम आराध्य दैवत आहेत. यानंतरचा अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग. यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करतात आणि विराट रूप दाखवितात. अशा प्रकारे ते स्वतः परमेश्वर असल्याचे सिद्ध करून दाखवतात. श्रीकृष्णांचे सर्वांग सुंदर मानव सदृश शरीर हेच परमेश्वराचे मूळ रूप आहे. मनुष्य केवळ शुद्ध भक्तीद्वारेच हे रूप पाहू शकतो. पुढचा 12वा अध्याय आहे भक्ती योग श्रीकृष्णांची प्रेममय सेवा. भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध प्रेम प्राप्त करण्याकरता भक्तियोग हे सर्वात सुलभ तथा श्रेष्ठ साधन आहे. या परमपथाचे अनुसरण करणाऱ्यांमध्ये दिव्य गुण उत्पन्न होतात. पुढचा 13वा अध्याय आहे क्षेत्रज्ञ विभाग योग प्रकृती, पुरुष आणि चेतना. ज्या मनुष्याला शरीर, आत्मा आणि या दोघांच्याही पलीकडे स्थित असलेला परमात्मा यांच्यातील भेद समजतो, तो या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. यानंतरचा 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग त्रिगुणमयी माया. सर्व देहधारी जीव हे सत्व, रज आणि तम या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या नियंत्रणाखाली असतात. हे गुण म्हणजे काय, ते आपल्याला कसे नियंत्रण करतात आणि याच्या पलीकडे जाऊन आपण मुक्त कसे होऊ शकतो आणि ज्याने अशी मुक्त अवस्था प्राप्त केली आहे त्याची लक्षणे कोणती याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात.
पुढचा 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग, परम पुरुषाचा योग. स्वतःला भौतिक जगताच्या पाशातून मुक्त करणे आणि श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजणे, हे वैदिक ज्ञानाचे परम उद्दिष्ट आहे. ज्याला श्रीकृष्णांचे परम स्वरूप समजते तो त्यांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय सेवा करू लागतो. नंतरचा अध्याय आहे अध्याय क्रमांक 16, दैवासुर संपद विभाग योग, दैवी आणि असुरी स्वभाव. शास्त्रांचे नियम उल्लंघून मानवाप्रमाणे स्वैर जीवन जगणारे आणि आसुरी गुण असणारे लोक नीच योनीत जन्म घेतात आणि संसारामध्ये अधिकाधिक बांधले जातात. तथापि जे दिव्य गुण संपन्न असतात, जीवनात विधी नियमांचे व्यवस्थितपणे पालन करतात आणि शास्त्रांच्या आदेशानुसार वागतात, ते क्रमशः आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करतात. पुढचा 17वा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग, श्रद्धेचे 3 प्रकार. भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनुसार 3 प्रकारच्या श्रद्धा असतात, रजोगुणी तथा तमोगुणी. या श्रद्धा बाळगणाऱ्या पुरुषांना क्षणभंगूर फळे प्राप्त होतात, तर या उलट सत्वगुणे आणि शास्त्रांच्या आदेशाप्रमाणे केलेली कर्मे ही हृदयाचे शुद्धीकरण करतात आणि श्रीकृष्णांच्या ठाई शुद्ध श्रद्धा तथा भक्ती जागृत करतात. शेवटचा म्हणजेच 18वा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग. यात गीतेचा निष्कर्ष सांगितला आहे. वैराग्य आणि मानवी चेतना तथा कर्म यांवर प्रकृतीच्या 3 गुणांचा परिणाम याविषयी भगवान श्रीकृष्ण विवेचन करतात. ब्रह्म साक्षात्कार, भगवद्गीतेचा महिमा, गीतेचे अंतिम निष्कर्ष यांविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. सर्वोच्च धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सर्वतोय भावे तथा भक्ती भावनेने शरण जाणे आहे. शरणागतीचा हा सर्वोच्च मार्ग मनुष्यास सर्व पापातून मुक्त करून पूर्ण ज्ञान प्रदान करतो आणि श्रीकृष्णांच्या नित्य दिव्य धामात प्रवेश मिळवून देतो. तर ही होती पार्श्वभूमी व या 18 अध्यायांची अनुक्रमणिका. उद्यापासून आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करू, अर्जुन विषाद योग. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.